31 जुलै 2025 रोजी राजारामपुरी विकास मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती शाळा नंबर 9च्या ग्राउंडवर उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम फोटोचे पूजन ज्येष्ठ संचालक संस्थापक बाबालिग्रज खजानीस विजय निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले। अध्यक्ष अनिल घाडगे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून राजाराम महाराज यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली। छत्रपती शाहू महाराज यांचे अधुरे काम छत्रपती राजाराम महाराजांनी पूर्ण केलं। राजाराम महाराजांनी साईज लॉ कॉलेज, बीटी कॉलेज अशा शैक्षणिक संस्थांची निर्मिती करण्याबरोबरच राधानगरी धरण पूर्ण केले। प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्या हस्ते विशाल देवकुळे यांची उद्धव सेनेच्या शहर शिवसेना प्रमुखपदी व कमलाकर जगदाळे महानगर प्रमुख शिंदे सेना यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी विशाल देवकुळे, कमलाकर जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आभार उद्धव सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ टिपुगडे यांनी मांडले। यावेळी सर्व विद्यार्थ्यांना नगरसेवक प्रज्ञा उत्तुरे यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला। राजारामपुरी विकास मंचच्या वतीने 2005 पासून भव्य आणि दिव्य मिरवणुकीच्या माध्यमातून राजाराम महाराजांची जयंती साजरी करतात, परंतु कोरोनानंतर सदरची जयंती ही शाळा नंबर 9च्या प्रांगणात फोटोपूजन, व्याख्यान स्वरूपात मुलांना खाऊ वाटपच्या माध्यमातून करण्यात येत आहे। पुढील वर्षीपासून पुन्हा मिरवणुकीच्या माध्यमातून राजाराम महाराज यांचे कार्य सर्वदूर पोहोचवण्याचे सर्वांनीच मनोगतात सांगितले। यावेळी अनिल घाडगे, महेश उत्तुरे, दत्ता गायकवाड, किशोर खानविलकर, रघुनाथ टिपुगडे, विजय घाडगे, शेखर घोटणे, विशाल देवकुळे, कमलाकर जगदाळे, अल्ताफ मखानदार, किरण कांबळे, योगेश लोंढे, सनी शिंदे, सुनील संगपाळ, उमेश उत्तुरे, सचिन उत्तुरे, आशिफ मुलानी, धैर्यशील देसाई, योगेंद्र कांबळे, पृथ्वीराज बिरांजे, आर्यन मंगुडकर, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, राजारामपुरी विकास मंच सर्व संचालक व राजारामपुरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार रघुनाथ टिपुगडे यांनी मांडले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।